श्री साई ज्ञानेश्वरी अध्याय 8 अर्चना, प्रार्थना आणि विनंती. परमेश्वराच्या ऐश्वर्याच्या अनुभवाने भक्त नतमस्तक होतो. भक्ताद्वारा हृदयात ईश्वराची स्थापना. परमेश्वराला अज्ञान दूर करण्यासाठी प्रार्थना, कल्याणार्थ विनंती. 8वा अध्याय अर्चना, प्रार्थना आणि विनंती आहे. साईच्या अनंत ऐश्वर्याचा अनुभव करताना भक्तांचे डोळे प्रेमाश्रूने भरून येतात. ते भक्तिभावपूर्ण त्यांच्या अर्चनेत मग्न होऊन जातात. समर्पण भावाचा उदय होताच भक्त आपल्या हृदयात भगवानाला स्थापित करतो आणि तो निष्काम भावाने ईश्वराच्या सेवेत तल्लीन होऊन जातो. अर्चना, प्रार्थना आणि विनंती. हे साईनाथ, माझे प्रेमाश्रू दाटून आले आहेत. मी माझ्या ह्या प्रेमाश्रूंनी तुमचे चरण प्रक्षालन करतो. माझ्याजवळ भक्तीचे चंदन आहे. ते भावाचे चंदन उगाळून मी आपल्या चरणांना लावतो. हे साईनाथ, मी माझ्या शब्दांनी सुशोभित शब्दालंकाराची कपणी करून आपल्या शरीरावर घालतो आहे. प्रेमभावाच्या सुकोमल पुष्पांची माळा तयार करून आपल्या गळात घालतो. हे साईनाथ, मी माझ्या हृदयाचे सिंहासन करून पूर्ण निष्ठेने तुम्हाला यात बसायला देतो. हे प्रभू, माझी विनंती ऐकून आपण त्यात बसून माझ्या भक्ती नैवेद्याचा स्वीकार करा. मी माझी मनरूपी दक्षिणा आपल्याला अर्पण करतो, ज्यामुळे तुमच्या आशीर्वादाने होणाऱ्या कार्यासाठी माझ्या मनात कर्तेपणाचा भाव येणार नाही आणि कार्याची सफलता किंवा विफलतेची चिंतासुद्धा मला खाणार नाही. हे शांत चित्त, धीर गंभीर, प्रज्ञाविभूषित, अध्यात्म ज्ञान शिखर, करुणामयी मेघ, दयेचे महासागर, सत्याचे साक्षात स्वरूप, हे साईनाथा, तुम्ही अज्ञानातून निर्माण होणाऱ्या मायेच्या दाट अंधाराचा नाश करणारे विघ्नेश्वर आहात. जाती कुळसीमा हे न मानणाऱ्या सिद्ध पुरुषा न मागता देणारे करुणाचे अक्षय भंडार, हे शिर्डीवाले साईनाथ, माझी रक्षा सुरक्षा करा आणि मला तुम्हाला शरण येऊ द्या. हे ज्ञानाच्या प्रखर सूर्या, हे ज्ञानप्रदाता, सर्वाचे मंगल करणाऱ्या मंगलमूर्ती, भक्तांच्या मनाच्या राजहंस, तुम्ही शरण आलेल्या लोकांची रक्षा करता. तुम्ही सृष्टिकर्ता आहात, सृष्टीचे सृजन करणारे ब्रह्म आहात. तुम्ही सृष्टीपालक लक्ष्मीपती विष्णू आहात. तुम्ही त्रिलोकांचा विनाश करणारे रुद्र आहात. हे निश्चित आहे, त्रिकाल सत्य आहे. हे साईनाथ, अशी कोणती जागा नाही की तुम्ही तिथे नाहीत. पृथ्वीवर असे कोणते स्थान नाही की जिथे तुमचे अस्तित्व नाही. हे साईनाथ, तुम्ही सर्वव्यापी सर्वज्ञ आहात. तुम्ही हर प्राण्याच्या अंतर्मनात स्थित आहात. सर्वांच्या हृदयावर तुमचेच राज्य आहे. हे प्रभू, माझ्या सर्व अपराधांना क्षमा करावी, हेच तुमच्याजवळ मागणे आहे. आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल जे गैरसमज होते, जे अनेक संशय होते आणि त्यामुळे माझ्या मनात तुमच्या प्रति भक्ती निर्माण होऊ शकली नाही, त्या अनेक संशयी लाटांचा तुम्ही शीघ्र निवारण करा. हे साईनाथ, तुम्ही गाय, मी तुमचा वासरू आहे. तुम्ही 16 कला निपुण पूर्णचंद्र, तर मी त्या पूर्णचंद्राचा एक छोटासा किरण आहे. तुमचे पावन चरण स्वर्णदी, स्वर्गातून उत्पन्न होणारी पवित्र गंगा नदी प्रमाणे पवित्र आहेत. मी तुमचा दास आहे, म्हणून आदराने तुमच्या शरणावर सविनय नमन करतो. हे प्रभू, आपल्या कृपेचा वरदहस्त माझ्या डोक्यावर ठेवा आणि माझे दुःख, कष्ट आणि चिंताचे निवारण करा. गणू म्हणतात की मी तर तुमच्या चरणाचा एक छोटासा दास आहे. तुमचा समर्थ हातात जगाचे कल्याण आहे, म्हणून तुम्ही गणूप्रमाणे प्रत्येकावर कृपा करा आणि त्यांची सांसारिक दुःखापासून आणि कष्टापासून मुक्ती करा. हे साईनाथ, तू गाय, मी तुझा वासरू आहे. तू आई, मी तुझा बाळ आहे. मी अबोध, अज्ञानी, चंचल आहे. माझ्याकडून चुका होणे संभव आहे. तुम्ही मला तुमचा लेकरू समजून क्षमा करा. माझे अवगुण, माझ्या खोडकर वृत्तीकडे दुर्लक्ष करा. जशी आई आपल्या मुलाबद्दल करते तसं ते आपल्या मनात आणू नका आणि माझ्यावर प्रेम करा. हे साईनाथ, तुम्ही मलयगिरी पर्वतावरील चंदन वृक्ष आहात. तुम्ही तुमच्या सुगंधाने संपूर्ण पर्वतावर पसरलेल्या वनाला सुगंधित सुवासिक करता. तुमची परमपावन उपस्थिती संपूर्ण जगाला मधुमय करते. हे प्रभू, मी तर एक काटेरी झुडूप आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या प्राण्याला त्रास होतो, दुःख होते. माझी उपस्थिती जगातील प्राण्यासाठी कष्टमय आणि दुःखदायी आहे.
मी महापापी आहे. माझे मन अपवित्र आहे. तुम्ही गोदावरी पवित्र जल आहात. तुमच्या पाण्याच्या स्पर्शाने प्राणी पवित्र होतात. हे साईनाथ, तुमच्या फक्त दर्शनाने जगातील लोकांची दुर्बुद्धी समूळ नष्ट होते. मग मी जेव्हा तुमचे दर्शन घेतो आणि माझ्यातील दुर्बुद्धीची घाण जर जशीच तशीच राहिली तर हे गुरुराया, तुला कोण चंदन म्हणेल, कारण तुझा सुगंध मला मिळालाच नाही, ज्यामुळे माझ्या अंगीच्या दुर्बुद्धीचा घाणीचा वास जसाचा तसाच राहिला आहे. हे साईनाथ, कस्तुरीच्या सान्निध्यात राहून मातीला सुद्धा सुगंध येतो आणि ती अनमोल बनते. फुलांच्या सहवासात राहून माळेच्या धाग्याला सुद्धा सुगंध लागतो. हे साईनाथ, थोरांची हीच रीत आहे. त्यांच्या सान्निध्यात जे जे लोक येतात ते त्यांचे दुर्गुण, दुर्बुद्धी, पाप सर्व काही ओळखून त्यांच्यातील ते सर्व अनावश्यक वस्तू बाहेर काढून त्यांना पवित्र आणि विद्वान बनवतात. आणि एवढेच नाही तर त्यांचे अवगुण गेल्यामुळे ते महत्पदाला पोचतात. रामायणातील वाल्मिकी त्यांचे उत्तम उदाहरण आहे. वाल्याचा वाल्मिकी बनून पवित्र रामायणाची निर्मिती करतो. बुद्धाच्या सान्निध्यात अंगुलिमाल येताच एक खुनी संत महात्मा बनतो. भगवान शिवाच्या निकट संपर्कामुळे स्मशानातील राखेचे महत्त्व वाढून ती विभूती झाली, भस्म बनली. भगवान शिवाच्या सान्निध्यामुळे मृगचर्म त्यांची लंगोटी झाली. त्याच्याबरोबर राहणारा बैल भगवानचा प्रिय नंदी झाला. महान लोकांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे तुच्छ वस्तूंना सुद्धा अपार गौरव प्राप्त झाले. मी तुच्छहीन, दुराचारी आणि पापी आहे. मला काहीही चिंता नाही, कारण मी तुम्हाला शरण आलो आहे. मी तुमच्या संरक्षणात आहे. हे प्रभू, काय तुझी माझ्याबद्दल काही विचार करणार नाही काय? माझ्या विनंतीला दुर्लक्ष करणार काय? मला पापमुक्त करणार नाही? हे साईनाथ, माझे अंतर्मन मला सांगते की तुम्ही अवश्य माझ्याकडे लक्ष देणार. या तुच्छ दीन पाप्यावर अवश्य कृपा कराल आणि मला महत्पदाला पोहोचवाल. यासाठी मी तुमच्याजवळ याचना आणि विनंती करतो. हे साईनाथ, माझे मन ज्या वस्तूपासून संतुष्ट होते आणि ज्यामुळे मला सुखाचा आनंद होतो त्या सर्व भौतिक आध्यात्मिक तत्वाची पूर्ती तुम्ही अवश्य प्राप्त करून देणार, असा माझ्या मनात विश्वास आहे. नव्हे, यात तीळ मात्रही शंका नाही. हे साईनाथ, तुम्ही सिद्ध पुरुषाचे आणि योग्यांचे सम्राट आहात. तुमचे ऐश्वर विराट आहे. तुमची एक दृष्टी मिळताच किंवा तुमच्या चरणाचे दर्शन होताच सर्व अवगुण आणि विकार दूर होतात. हे प्रभू, माझ्यामध्ये जी काही कमतरता आहे ते सर्व तुझे आहे आणि त्यामुळे माझ्यावर कृपादृष्टी करा. तुमच्या कृपादृष्टीनेही ते शक्य झाले नाही तर त्याचा दोष तुम्हाला लागेल आणि म्हणून माझ्यावर विशेष कृपा करून माझ्यातील सर्व उणिवा दूर करा. हे साईनाथ, आता मी कशासाठी जास्त बोलू? याशिवाय जास्त काय विनंती करू? तुम्हीच माझ्या जीवनाचे आधार आहात. तुमच्या चरणावर मी शरणागती पत्करली आहे. आईच्या कडेवर मूल असेल तर त्याला संसारात कशाचीही भीती नाही. कशाची भीती आहे? तुमचे सानिध्य नेहमी असल्यावर चिंता, भीती, काळजी यांचा प्रश्नच निर्माण होत नाही. तुमचे कृपाछत्र सर्वांना नेहमी मिळो, यातच जगाचे कल्याण आहे. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.